नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये मी रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. शिक्षक ज्याप्रमाणे कुंभार हा मातीचा घडा घडवत असतो तसंच शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात. आज आपण शारदा शिक्षण संस्थेतर्फे आयोजित 5 सप्टेंबरचा जो शिक्षक दिन आहे त्या शिक्षक दिनानिमित्त आपण डॉक्टर अल देशमुख जे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आहेत त्यांना आपण इथे बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर शारदा शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शीतल माळी मॅडम आपल्याशी बातचीत करणार आहेत. तर चला खास बातचीत करूया या शिक्षक दिनाच्या दिवशी. शिक्षकांचा रोल काय असतोय, शिक्षक कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवत असतात. सो सरांचा जो एक्सपिरियन्स आहे तो 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्याबद्दलच आपण सरांशी चर्चा करूया. नवीन काही पॉलिसी शिक्षणाच्या ज्या आलेल्या आहेत त्याबद्दल सर चर्चा करतील. तर चला तर आपण खास बातचीत करूया. सर शिक्षक दिन आहे आणि त्यानिमित्त मी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देते. तुम्ही खूप चांगला जो महत्वाचा रोल असतो एक विद्यार्थी घडवण्यामध्ये. जसं आपण नेहमीच म्हणत असतो की शिक्षक हा अगदी कोरपान असतंय विद्यार्थ्याचा आणि त्याच्यामध्ये त्याला तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला तो घडवत असतो. सो सर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला ओव्हरऑल 50 वर्षाचा एक्सपिरियन्स सरांना आहे. तर सर थोडक्यात मला तुमच्याविषयी सांगाल की तुमची जी जर्नी आहे थ्रू आउट त्याविषयी थोडक्यात सांगाल. नमस्कार. प्रथमतः शिक्षक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर ताईंनी मला प्रश्न विचारलेला आहे की तुमचा जर्नी सांगा. मी जवळजवळ 40 वर्ष शिक्षकी पेशामध्ये खर्च केलेले आहेत. शिक्षक म्हटल्यानंतर कसं असतं, तुम्ही जर देशाचा विकास किंवा देशाची गुणवत्ता ही कशावर अवलंबून आहे तर ती शिक्षणाच्या प्रक्रियेवर, शिक्षणाच्या गतिमानतेवर किंवा शिक्षणाच्या विकासावर अवलंबून आहे. आणि शिक्षणाची प्रक्रिया त्यातला कणा कोण आहे, त्यातला कणा आहे शिक्षक, त्याचा गाभा आहे शिक्षक, केंद्रबिंदू आहे शिक्षक. त्यामुळं गेल्या 40 वर्षामध्ये मला ज्यावेळेस या अँगलनी, या दृष्टिकोनातून शिक्षकी पेशाकडे आपण कशा पद्धतीने बघितलं, कशा पद्धतीने पाहिलं, असं जर मागे वळून मी बघितलं तर मला असं जाणवतं की संबंध समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण काही खरंच मदत केली आहे का, आपलं काही योगदान आहे का. तर तो विचार करायचा असेल तर मी सायन्स ग्रॅज्युएट झालो, BSc. त्यानंतर तेव्हाच मी शिक्षक म्हणून जॉईन झालो. जेव्हा सायन्स ग्रॅज्युएट झालो तेव्हा काही लोक म्हटले होते की इंडस्ट्रीमध्ये जा, काही लोक म्हटले होते संशोधनाकडे जा, काही लोक म्हटले होते औषध निर्माण शास्त्रामध्ये जा. पण माझ्या एका गुरूंनी मला असा सल्ला दिला की तुला काहीतरी घडवायचं असेल, काहीतरी चांगलं काम करायचं असेल तर शिक्षण क्षेत्र अतिशय उत्तम आहे. त्यावेळेला शिक्षण क्षेत्राला खूप कमी किंमत होती, त्यावेळेला शिक्षकांना खूप कमी किंमत होती. खरं म्हणजे आपला इतिहास हा शिक्षकांना मानणारा आहे. म्हणजे इतिहासाचा आपण अभ्यास केला तर इतिहास असं सांगतो की राजाच्या वरचं स्थान आचार्यांना होतं. हा आपला इतिहास आहे. मी आपल्या इतिहासाचा विचार करून या शिक्षकी पेशात आलो. सुरुवातीला जुन्नर नावाचं गाव आहे, तिथे शिवरायांची पार्श्वभूमी आहे. त्या गावामध्ये 6 महिने शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर BEd ला पुण्यात आलो, आदर्श कॉलेजमधनं BEd केलं आणि मी त्याच वेळेला ठरवलं की या क्षेत्रामध्ये संपूर्ण उच्चतम डिग्री यातली जी असेल ती घ्यायची. मग BEd नंतर BEd करत असतानाच मी लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी कमकुवत होती. त्यामुळे मी BEd करत असतानाच लॅब असिस्टंट, प्रयोगशाळेतला सेवक ही नोकरी स्वीकारली. मी लॅब असिस्टंट करत करत BEd केलं. BEd झाल्यानंतर मी जेव्हा लॅब असिस्टंट लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये होतो त्यावेळेला एका सायन्स कॉम्पिटिशन मध्ये आमच्या मुख्याध्यापकांनी मला सांगितलं की तुम्ही BSc आहात, तुम्हाला फर्स्ट क्लास आहे, तर एक सायन्स कॉम्पिटिशन आहे, एक उत्तम प्रकारचं उपकरण सादर करा. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय
की मी लॅब असिस्टंट असताना जे उपकरण केलं होतं ते तालुका पातळीवर पहिला नंबर, जिल्हा पातळीवर पहिला नंबर, राज्य पातळीवर पहिला नंबर आणि नॅशनलला सिलेक्ट झालं. हा स्पार्क जेव्हा आमच्या मुख्याध्यापकांनी बघितला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही बीएड नंतर कुठे जाऊ नका, तुमची अपॉइंटमेंट आम्ही तुमच्या आपल्या हायस्कूल मध्ये फायनल करणार आहोत. मग तिथं मी बीएड नंतर रेग्युलर सर्व्हिसला लागलो. मग मी सर्व्हिस करत असताना एमएड केलं, सर्व्हिस करत असतानाच पीएचडी केली एज्युकेशन मध्ये. एज्युकेशनल सायकोलॉजी हा माझा पीएचडीचा विषय आहे. मी पीएचडी केली म्हणून शिक्षण क्षेत्रातलं टॉपमोस्ट स्थान पीएचडीचं आहे ते प्राप्त केलं. सुदैवाने मला शाळा चांगली मिळाली. आपटे प्रशाला, लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन जिमखान्यावर शाळा आहे, अतिशय उत्तम शाळा आहे की जिथं शिक्षणाबरोबर उपक्रमांना, शिक्षणाबरोबर विद्यार्थी घडवण्याला, शिक्षणाबरोबर समाजाचा विचार करण्याला वाव आहे अशी ती शाळा. त्या शाळेत काम करत करत मी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवलं तर मी उत्तम, पण या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असताना मला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळाला. त्यामुळं 2011 साली मला बेस्ट टीचर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते. या शिक्षण क्षेत्रातला सर्वात टॉप बहुमान म्हणजे नॅशनल अवॉर्ड. तो मला 2011-12 साली मिळाला आणि मग मी सेवानिवृत्त झालो. आज मी सेवानिवृत्त होऊन त्याच संस्थेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय. आपटे प्रशालेची विद्या महामंडळ नावाची जी बॉडी आहे तिथे चेअरमन म्हणून या संस्थेचं सध्या काम पाहतो. असा हा माझा शिक्षण क्षेत्रातला प्रवास आहे. इथून पुढेही मी शिक्षण क्षेत्रातच काम करत राहणार आहे. म्हणजे आज आपण विचार केला तर मी पुणे शहरातल्या 6 संस्थांवर कार्यकारिणीवर काम पाहतोय. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे. तो मुख्याध्यापकांसाठी आहे. त्याचा जिल्हा प्रमुख आहे. गेली 20 वर्ष हा कोर्स चालवतोय मी. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कुठल्या शाळेत जा, मुख्याध्यापक माझा विद्यार्थी आहे. मस्त, खूप चांगली म्हणजे गोष्ट आहे. आणि सर खूप छान तुम्ही सांगितलं. ह्याच्यातलं एक खूप चांगलं शिकण्यासारखं आहे की तुम्ही आधी ध्येय ठेवलं होतं की काहीतरी तुम्हाला घडवायचंय म्हणून तुम्ही शिक्षक बनले. आणि त्यांच्या प्रवासामधनं त्यांनी सांगितलं की ज्या शाळेत ते लॅब असिस्टंट म्हणून होते आज ते त्या शाळेचेच कार्याध्यक्ष म्हणून काम बघतायत. सो हा प्रवास जो आहे नक्कीच उल्लेखनीय प्रवास आहे सर तुमचा. सर आता कोविडचा जो 2020 पासून कोविडमुळे जे सगळ्यात मोठा जर हे झाला असेल लॉस म्हणू आपण, तो शिक्षण क्षेत्रात म्हणजे विद्यार्थ्यांना झालेला आहे. सो तुम्ही आतापर्यंत जी आहे आपली शिक्षण पद्धती त्या शिक्षण पद्धतीमधून तुम्ही आलेले आहात. आणि मॅडम तुम्ही आता जे लॉकडाऊन मध्ये आपण ऑनलाईन एज्युकेशनला खूप भर दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन मध्ये टीचर ट्रेनिंग कोर्स घेताय. तर माझा हा प्रश्न तुम्हा दोघांनाही आहे. थोडं तुम्ही सांगा सर की तुम्हाला काय वाटतं आधुनिक शिक्षण पद्धती आणि आधीची शिक्षण पद्धती यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटते किंवा कुठली पद्धती मी नाही म्हणणार की हा हीच पद्धती चांगली, दोन्ही पद्धतीमध्ये काही लूप होल असतात, काही चांगली गोष्टी असतात, पण कुठल्या पद्धतीवर तुम्ही सांगाल की यावर आपण भर दिला पाहिजे. आणि मॅडम तुम्हाला तर त्यातला 2 वर्षाचा आता एक्सपिरियन्स आहे ऑनलाईन एज्युकेशन मधला, तर सरांचं झाल्यावर तुम्ही त्याविषयी थोडक्यात सांगा. हो तुम्ही हा जो आता प्रश्न उपस्थित केलाय ना तो फार महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला आपण ज्वलंत आणि जिवंत समस्या ती आहे की कोविड-19च्या मुळे, करोनामुळे भारतातच नाही तर संबंध जागतिक पातळीवर शिक्षणाची जी हेळसांड झालेली आहे किंवा शिक्षणामधल्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा समोर आलेल्या आहेत. त्या उणीवा समोर आल्यामुळं संबंध शैक्षणिक प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची होऊन बसलेली आहे. म्हणजे विशेषतः भारताचा विचार करायचा असेल, आपल्या देशाचा विचार करायचा असेल तर काय झालंय, आपल्या देशामध्ये आपल्याला अध्यात्म पण पाहिजे. कारण या देशाचा बेस आहे संस्कृती, या देशाचा बेस आहे अध्यात्म. आणि या देशाला आता टेक्नॉलॉजी पण हवी, तंत्रज्ञान पण हवे. तंत्रज्ञानाशिवाय तुम्ही जागतिक पातळीवर जाऊ शकत नाही, अध्यात्माशिवाय तुम्ही तुमचा देश टिकू शकत नाही. आणि या दोन्हीची सांगड घालणं हे काम आता नव्याने या कोरोनाने आपल्या समोर निर्माण करून ठेवलेलं आहे. आता कोरोनाच्या पोझिशन मध्ये काय आहे, आपत्ती हे येतच असतात. कोणती आपत्ती येणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. मग महापूर आहे,
भूकंप आहे, तसं करोना ही एक आपत्ती आहे. बरं, ती आपत्ती आपण टाळू शकत नाही, पण ही जी आपत्ती आलेली आहे ती इतर आपत्तींपेक्षा पूर्ण वेगळी आहे. या आपत्तीमुळं संपूर्ण समाजावर एक दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळं नाविलाजाने आपल्याला शाळा बंद ठेवाव्या लागल्या. कारण का, तर मला या ठिकाणी महात्मा गांधींचा शब्द आठवतो. महात्मा गांधी असं म्हणले होते, त्यांनी एक तत्व दिलं होतं, ते जीवन शिक्षण तत्व दिलं होतं. त्याच्यामध्ये जीवन पहिल्यांदा आहे, शिक्षण नंतर आहे. त्याच्यामुळे आपल्याला जीवन सांभाळण्यासाठी शाळा बंद ठेवाव्याच लागल्या, सगळ्यांना घरी थांबावंच लागलं, कारण जगलो तर शाळा आहे ना. बरोबर, जसं आपण म्हणतोय मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र उद्या आणि मग शिक्षण येतं. उद्या समाजच जगला नाही, पोरच जगलं तर शाळा चालवायच्या कशा, म्हणून आपण शाळा बंद ठेवल्या. पण महात्मा गांधींचा दुसरा शब्द आहे शिक्षण. त्याच्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, त्याच्याशिवाय समाज विकसित होऊ शकत नाही. शिक्षण आता मूलभूत गरजे झाल्या, अन्न वस्त्र निवारण नंतर शिक्षण आलेलं आहे. म्हणजे मूलभूत गरजा पण आपल्याला टाळता येणार नाही, म्हणून मग आपण ऑनलाईन शिक्षणाचा स्वीकारला. पण दुर्दैवाने काय झालंय, आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती, आपल्या देशात असलेली गरिबी, आपल्या देशात उपलब्ध असलेली साधनं, ह्याची संपूर्ण कमकुवतता जी आहे ना, ती आता सिद्ध झाली. म्हणजे याच्यात ना समाजाची चूक नाहीये, याच्यात शिक्षण संस्थांची चूक नाहीये. ही चूक आहे, माझं स्वच्छ मत आहे, ही शासनाची चूक आहे. की शासनाने आपल्या घटनेमध्ये असं म्हणलेलं आहे की शिक्षणावर तुम्ही 6% बजेटमध्ये प्रोव्हिजन करा. पण अजूनही आपलं शासन, केंद्र शासन असू दे, राज्य शासन असू दे, कुणीही शिक्षणावर 3%च्या पेक्षा जास्त बजेट दिलेलं नाही. त्यामुळं आपण तंत्रज्ञानाचा विकास करू शकलो नाही. आणि तो आता नेमका या करोना काळामध्ये उघडा पडला की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60% समाज असा आहे की त्यांच्याकडं ऑनलाईन शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, मोबाईल सुद्धा नाहीयेत, टीव्ही नाहीयेत, लॅपटॉप नाहीयेत, तंत्रज्ञान नाहीये, आपल्या शिक्षकांना वापरता येत नाहीये. आपल्याकडे संबंध महाराष्ट्राचं अनालिसिस प्रसिद्ध झालंय, आपल्याकडे फक्त 20 ते 22% शिक्षकांना हे तंत्रज्ञान वापरता येतंय, बाकीच्या शिक्षकांना हे तंत्रज्ञान वापरता पण येत नाहीये. पण मग ती प्रशिक्षणाची जबाबदारी शासनाची होती ना. ग्रामीण भागातल्या प्रत्येक ठिकाणी वीज तर ऍटलीस्ट असली पाहिजे, इंटरनेट कनेक्शन तर असलं पाहिजे. हे इंटरनेटचं कनेक्शन पोहोचणं करणं हे शासनाचं काम आहे, आणि त्याच्या बाबतीमध्ये कोणीच दखल घेतली नाही, ना केंद्र सरकारने ना राज्य सरकारने. त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून काय झालं, पुन्हा मुठभर लोक शिकली. जी श्रीमंताची पोरं आहेत ना ती शिकली, पुन्हा ती गरीबाची पोरं आहेत ना ती तशीच राहिली. त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशनच्या सिस्टीम मधनं या भारत देशाला किंवा महाराष्ट्राला मोठं करायचं असेल तर शासनाचं कर्तव्य पहिलं आहे. शासनाने सोयी केल्या आहेत, त्याच्याशिवाय ग्रामीण भागातली जनता पुढे नाही येऊ शकत. मग आपल्याला आपण म्हणतो की CSR सारखे फंडिंग आहे, पण CSR चं फंडिंग सुद्धा नीट वापरता आलं नाही ना. ते पुन्हा शहराच्या शाळांमध्ये गेलं ना सगळं. त्याच्यामुळे पुन्हा एक दरी निर्माण झाली, शहर ग्रामीण भाग, श्रीमंत गरीब. ही दरी जी आहे ना, ती दरी या करोनाने स्वच्छ उघडकीला झाली. ऑनलाईन एज्युकेशन करावं का न करावं हा पुढचा वादाचा मुद्दा आहे. शिक्षणाची प्रक्रिया तर आपल्याला जिवंत ठेवली पाहिजे, त्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन दिलंच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय आपल्याला काहीच नाही आहे आज, की मुलगा नुसता घरी बसण्यापेक्षा काहीतरी प्रक्रिया सुरू झाली ना. मुलगा अगदी ग्रामीण भागातल्या ज्याच्या घरी एकच मोबाईल आहे, मग त्यांनी बुवा एका मुलाला उत्तम पद्धतीने त्या ऑनलाईन शिकवलं, काहीतरी त्या मुलाने बघितलं. पण कसं आहे, आपल्याकडे कोणाला सवय नसल्यामुळं ती मुलं मजा करायची शिक्षणाची. काही काही मुलं काय करायची, असं तो मोबाईल घ्यायचा, काही मुलं अशी नुसती बघायची आणि झोपी जायची. लहान लहान पोरं, इकडं शिक्षक शिकवतोय, इकडं पोरगा झोपलेला आहे, असे प्रसंग बघितले लोकांनी.
त्यानंतर लहान काही मुलांचंच नाही, लहान मुलांचं मोठ्या मोठ्या- मुलांनीही त्याचं हे केलंय की हा चला लेक्चर चालू आहे ते दुसरं काहीतरी करा. मला सांगा, जागतिक पातळीवर हे तत्वज्ञान सिद्ध झालंय की मोबाईलवर तुम्ही 8 किंवा 9 मिनिटापेक्षा जास्त पाहू शकत नाही. इथं आपल्या शिक्षकांनी 20-20 आणि 25-25 मिनिटं मोबाईल समोर दिला तर मोठा माणूस सुद्धा त्याला शक्य नाहीये. लहान पोरं तर ती मजा करायची, एन्जॉय करायची. त्यामुळं शिक्षणाचा गोंधळ म्हणण्यापेक्षा शिक्षणाचा एक फियास्को झाला. शिक्षणाचा फियास्को झाला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा दोष नाहीये. मी ऑनलाईन शिक्षणाच्या विरोधी नाही. ऑनलाईन शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला ते तंत्रज्ञान स्ट्रॉंग केलं पाहिजे. आपल्याला ते तंत्रज्ञान उत्तम विकसित केलं पाहिजे. आपल्याला त्या सगळ्या सोयी उपलब्ध केल्या पाहिजेत. आता मला सांगा, शारदा शिक्षण संस्थेच्या मागे मॅडम शेजारी बसल्या आहेत, त्यांनी केलं ना त्यांच्या संस्थेतनं उत्तम पद्धतीने. त्यांचा अनुभव सांगतील प्रत्यक्ष की त्यांनी कशा पद्धतीने उत्तम या करोनाच्या काळामध्ये त्यांची तर बालवाडी आहे. बरोबर आहे. तर माळी मॅडम याच्या बाबतीत जास्त प्रकाश टाकतील. सरांनी खूप छान सांगितलं की अध्यात्म आणि तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये भारतातले म्हणजे मुलं जे आहेत, जे इंजिनिअरिंग वगैरे हे खरंच खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि ते ऍक्च्युली सर तुम्ही जो मुद्दा मांडला तो खरंच महत्वाचा आहे. आपले मुलं इथून अमेरिकेत वगैरे जात आहेत, लंडनमध्ये जात आहेत एज्युकेशनला आणि तिथेच ते नंतर सेटल होतात. ह्याचं एकच कारण आहे, तेवढा त्यांना इथे स्कोप मिळत नाहीये. आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की प्रशिक्षण हे मिळालं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याचं मुलांपर्यंतही गेलं पाहिजे. जसं आता आपण माळी मॅडमशी चर्चा करणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे त्यांची संस्था जी आता ऑनलाईन वरती 2 वर्ष झाले कार्य करते. तर मॅडम तुम्ही थोडक्यात त्याच्यावर. हो मॅडम, आता 2 वर्ष झाले. जसं आपल्या सर्वांनाच माहित आहे की मार्च 2020 मध्ये कोरोना आला आणि आपण एप्रिल 2020 पासून ऑनलाईन मध्ये उत्तमरित्या काम करत आहोत. आपले टीचर ट्रेनिंगचे पण बॅचेस फुल आहेत. त्याच पद्धतीने आपण शारदा शायनिंग स्टार या वर्षी नव्याने प्री प्रायमरी स्कूल ओपन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीची मुलं. सर सांगायला खूप आनंद वाटतो की थोडीशी कन्सेप्ट वेगळी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही 2 दिवस पूर्ण संस्कार वर्गावर भर टाकलेला आहे आणि मुलांना आम्ही ऑफलाईन एकही व्हिडिओ पाठवत नाही. जे काही टीचिंग आहे ते लाईव्ह मध्ये होतं. आमच्या टीचर बरोबर टायमिंगला लाईव्ह मध्ये सेशन सुरू करतात आणि त्या पद्धतीमध्ये मुलांना हवं त्या पद्धतीमध्ये मार्गदर्शन करतात. जसं आपण म्हणजे स्कोप घेतला पाहिजे डिजिटल तंत्रज्ञान जे आहे तर त्याच्यामध्ये पीपीटी आहे, अॅनिमेशन आहे. या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आमच्या शिक्षिका करत आहेत. इव्हन आम्ही मुलांना शाळेमध्ये सर रिसेस सुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमचेच डबे घेऊन बसा आणि मग तुम्हाला बेलचा आवाज आमचे टीचर ऐकवतील आणि मग मुलं आपापले डबे खातील. तर म्हणजे एन्जॉयिंग ऑनलाईन. येस म्हणजे तो जो जिवंतपणा आहे शिक्षण पद्धतीमधला, तर तो जिवंतपणा कुठेतरी जागा ठेवण्याचं काम आम्ही करतोय असं आम्हाला वाटतंय. आणि सर त्याच्यामध्ये पण तुमच्या मार्गदर्शनपर काही सूचना असतील तर त्या ऐकायला मला नक्कीच आवडतील. आता आपण आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा तुम्ही जे स्पिरिच्युअलिटी त्यावर बोललेच आहेत. आणि नुकतंच मध्ये आपल्या सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या. त्याविषयी थोडं तुम्ही प्रकाश टाकाल सर की कितपत त्या पॉलिसी नाही का इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं पाहिजे आणि ते योग्य आहे का, म्हणजे त्या पॉलिसी ज्या चेंजेस आलेले आहेत. भारतामध्ये एक चांगला बदल जर तो कुठला झाला असेल तर जवळजवळ 24 वर्षानंतर आपल्याकडं संपूर्ण शैक्षणिक धोरण बदललेलं आहे. बरोबर. त्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा एनईपी म्हणतात. ह्या एनईपीचा बेस काय आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा बेस काय आहे, त्याला त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं नाव दिलेलं आहे. या देशाची गरज नेमकी काय आहे, तर या देशाची गरज आहे अध्यात्म, ही पहिली बाब. या देशाची गरज काय आहे तर या देशाचा इतिहास, या देशाची संस्कृती. या न्यू एज्युकेशन पॉलिसीने काय केलेलं आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीने अध्यात्म, संस्कृती, त्यानंतर क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, त्यानंतर रिसर्च म्हणजे संशोधन,
आणि तंत्रज्ञान अशा ह्या 5 दृष्टिकोनाचा, या 5 पैलूंचा एकत्रीकरण करून न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केलेली आहे. म्हणजे मला आज माळे मॅडमकडे सांगायला आनंद होतोय की माळे मॅडमचं काम हे प्री प्रायमरी एज्युकेशन बालवाडीमध्ये संपूर्ण आहे. त्यांची शाळा पण बालवाडीची आहे. बरोबर. न्यू एज्युकेशन पॉलिसी मधला चांगला भाग हा माळे मॅडमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे की आता बालवाडी ही अनौपचारिक शिक्षणात फॉर्मल एज्युकेशन मध्ये घेतली. म्हणजे यापूर्वी कसं असायचं, गल्ली गल्लीत बालवाड्या होत्या. आता गल्ली गल्लीतल्या बालवाड्या नाही चालणार. आता ज्यांना बालवाडीचं रेकॉग्निशन घेतलेलं आहे ते बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरीचे 1 वर्ष असा पहिला 5 वर्षाचा टप्पा आणलेला आहे. त्यामुळे एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता 5, 3, 3, 4 केजीचे 3 वर्ष, पहिली दुसरी हा पहिला टप्पा 5 वर्षाचा, तिसरी चौथी पाचवी दुसरा टप्पा 3 वर्षाचा, 6वी 7वी 8वी तिसरा टप्पा 3 वर्षाचा आणि 9वी ते 12वी हा चौथा टप्पा. 9वी ते 12वीचा टप्पा मोठा आहे. 9वी ते 12वी एकत्र केलेली आहे. त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आणि केजीचा बालवाडीचा जर आपण नीट अभ्यास केला तर संबंध बालवाडीच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये, दुसरीपर्यंतच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये फक्त खेळातून शिक्षण, फक्त मानसशास्त्राच्या कल्पनेतनं शिक्षण कशासाठी आहे? शिक्षणामध्ये बौद्धिक विकास झाला पाहिजे, शिक्षणामधनं भावनिक विकास झाला पाहिजे, शिक्षणामधनं आध्यात्मिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, शारीरिक विकास झाला पाहिजे. आता ह्या 5 प्रक्रियेचा बालवाडीपासूनच्या विकासाच्या ऍक्टिव्हिटीचा बोध सगळा न्यू एज्युकेशन पॉलिसीत घेतलेला आहे. म्हणजे माळी मॅडमला मी आत्ताच हिंट देऊन ठेवेल की तुम्ही या 5 अँगलनी, भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक, या अँगलनी जर तुमच्या बालवाडीमध्ये ऍक्टिव्हिटी शोधून काढल्या आणि त्या विद्यार्थ्यांना सुरुवात केल्या तर तुम्ही पायोनियर व्हाल न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या, किंवा हे काम आता सुरुवात व्हायला पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीने दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय सांगितलंय तर त्यांनी सांगितलंय की संशोधनाचा बेस आहे. संबंध शिक्षणाची प्रक्रिया ही संशोधनावर असली पाहिजे. आपल्याला काय वाटतं, संशोधन म्हणजे ना पीएचडी करणे, पीएचडी म्हणजे संशोधन, हे भारत देशामध्ये महाराष्ट्रात समीकरण झाले. तसं अजिबात नाहीये. तुमची शिक्षणातली कुठलीही प्रक्रिया संशोधनावर आधारित असली पाहिजे. बालवाडीच्या मुलाचा बौद्धिक विकास, त्याचं काहीतरी संशोधन व्हायला पाहिजे. बालवाडीच्या मुलाचा शारीरिक विकास, त्याचं काहीतरी संशोधन व्हायला पाहिजे की या मुलाची इनिशियल पोझिशन काय आहे, सुरुवातीची पोझिशन काय आहे, मग तुम्ही त्यात इनपुट्स काय दिले आणि त्याची अंतिम पोझिशन काय आहे, हा डिफरन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल, त्याला आपण संशोधन म्हणतो. की मी सुरुवातीला 4 किलो वजनाचा होतो आणि मला या शारदा बालवाडीमध्ये इतकं चांगल्या पद्धतीने आहाराचं मार्गदर्शन मिळालं, फिजिकल एक्सरसाइज मिळाले आणि माझं 4 किलोचं वजन 1 वर्षामध्ये 5 किलो झालं, तर मी 1 किलोनी वाढलो ना, ती प्रगती आहे. तो संशोधनाचा भाग आहे. हा संशोधन, याला म्हणतात बालवाडीतलं शिक्षणातलं संशोधन. असं जर आपण केलं की बालवाडी, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक मध्ये जर आहे, त्यामुळं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा अप्रोच मांडलेला आहे. त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. न्यू एज्युकेशन पॉलिसी असं पण म्हणते की त्याच्यात ऑटोनॉमी आणलेली आहे. म्हणजे सगळं आपल्याला आता वाटतं ना शासनानेच करावं. काय काय करणार आहे शासन, आणि शासनाची लिमिटेशन ठरलेली आहेत. बरं, शासनाची लोक राजकारणात इतकी गुंतलीत ना, त्यांना तुमचं शिक्षण आणि त्यांना तुमचं आणखीन डेव्हलपमेंट काय, त्यांना कशाचं सोयीसुद्धा नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, मंत्रीपद पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, याच्याशिवाय शासन काही करणार नाही. शिक्षणातला विकास करायचा असेल तर तो लोकसहभागातून,
तो समाजातनं, तो तुमच्या आमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडूनच व्हायला पाहिजे. शासनावर आता काही अवलंबून राहू नका. न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की लोकसहभागातून तुम्ही शिक्षणाची प्रक्रिया कार्यान्वित आणा. त्याला ऑटोनॉमी म्हणतात, स्वायत्तता म्हणतात. की प्रत्येक गोष्ट शासनाने कोर्स ठरवायचा आणि मग तो इम्प्लिमेंट करायचा नाही. मी कोर्स ठरवणार. समाजाला काय पाहिजे, समाजाला आता असं पाहिजे की प्रत्येक शिक्षकाला लॅपटॉप म्हणजे काय, त्यानंतर इंटरनेट म्हणजे काय, ते वापरायचं कसं, त्याचे प्रोग्राम कसे करायचे, ते संपूर्ण इंटरनेटवरनं चित्र घ्यायचं कसं, ते द्यायचं कसं, मल्टीमीडियाचा वापर कसा करायचा, हे जर आता शिक्षकांना हवंय ना, तर मग त्याला शासन कशाला पाहिजे. आपण करूयात ना त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम, आपण करूयात त्याचे प्रशिक्षणाचे वर्ग आणि आपणच सुरू करू. ज्याच्याकडे पैसे आहेत ते तुम्हाला देतील आणि तुम्ही ते एक्सचेंज सुरू करा ना. पॉलिसी हे सांगते की पॉलिसीमध्ये हा दृष्टिकोन मांडलेला आहे. आपल्याकडे खूप विद्वान माणसं आहेत पण आपण ते कामच करत नाही. कल्पक माणसं आहेत ती कामच करत नाही. प्रत्येकाने जर आपल्या संबंध महाराष्ट्रात म्हणजे संबंध भारताला जगात स्थान कशामुळे आहे तर भारत हा बुद्धिमत्तेचा देश आहे. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की तुम्ही काही काळजी करू नका, आपण जगात एक नंबरचे होऊ काही दिवसांनी. ते कुठल्या जोरावर म्हणायचे तर ते म्हणायचे भारतात बुद्धिमत्ता जबरदस्त आहे. आणि सगळा अमेरिका रशिया सुद्धा भारताला घाबरून आहे ना, ते बुद्धिमत्तेमुळेच घाबरून आहेत. तुम्ही जसं आता म्हणलात की आपली पोरं परदेशात जातात. अमेरिकेमध्ये 30% भारतीय मुलं आहेत की ते अमेरिकेचं सगळं बौद्धिक शास्त्र चालवतात. ती भारत देशाची निर्मिती आहे. ती आपण जर इथं वापरली, न्यू एज्युकेशन पॉलिसी तो अप्रोच मांडते की आपली बुद्धिमत्ता आपल्याच देशात कशी वापरली जाईल त्याचा संपूर्ण आढावा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. तसं सगळ्यात महत्वाचा भाग आहे मूल्यमापन. शिक्षण आपली सगळ्यात महत्वाची ती आहे. आणि जे आपण आतापर्यंत पाहत आलोय आपल्या ह्याच्यात आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे मूल्यमापन केलं जातं त्याविषयी तुम्ही सांगा, किंवा तुम्हाला वाटतं की नाही मूल्यमापन पद्धतीतही हा बदल झाला पाहिजे. सो त्यावरही थोडासा प्रकाश जर टाकला तर खूप छान. या कोरोनाच्या काळामध्ये ना सगळ्यात 3-13 वाजले असतील ना तर ते मूल्यमापनाचे वाजलेले आहेत. बरोबर. सगळ्यात जगात आता बारक्या बारक्या पोराला सुद्धा कळलंय की परीक्षा नाही, मज्जा, नुसती मज्जा. कुठलीही परीक्षा झाली नाही. संबंध आपली शिक्षण पद्धती परीक्षा नावाच्या एका 3 अक्षरी शब्दावर मूल्यमापनाच्या बाबतीत गुंतलेली होती. ती आपलं उणीव, ती आपली कमतरता सगळ्यात जगाला कळली. आता कुठल्याच परीक्षा झाल्या नाहीत. त्याच्यामुळे सगळे लोक म्हणतात आता की हा कोरोना BA, हा कोरोना 10वी, हा कोरोना 12वी, असे सगळे शिक्का आपल्या पोरांवर पडले. त्या पोरांचं बिचारांचे काय चुकायच्यात. त्या पोरांची काहीही चूक नसताना पोरं आपल्या चुकीच्या पद्धतीमुळं पोरं भरडली गेली. आपल्या मूल्यमापनाच्या अयोग्य पद्धतीमुळं मुलं खलास झाली. संपूर्ण जागतिक पातळीवर आपल्याकडं आता ऍडव्हर्टाईज सुद्धा यायला लागलेल्या आहेत की या काळात झालेल्या BAच्या लोकांनी ऍप्लिकेशन करू नये. त्या मुलाची काय बिचारायची चूक आहे. मूल्यमापन पद्धती तुमची अयोग्य होती. आपल्याला महत्वाचा विचार काय करावा लागेल तर परीक्षा नावाचा शब्द शिक्षणाच्या प्रक्रियेतनं हद्दपार करावा लागेल. परीक्षेवर मूल्यमापन नाही. तुम्हाला वर्षभर तो तुमचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे ना, त्याला द्या ना प्रकल्प, द्या त्याला मोर प्रॅक्टिकल, त्याला द्या ना ऍक्टिव्हिटी, द्या त्याला घरी करायला, त्याला द्या ना घरी वाचायला द्या, त्याला द्या ना एखादं संशोधन करायला द्या घरी, त्याला दर महिन्यांनी त्याची टेस्ट घ्या. ती ऑनलाईन घेता येईल तुम्हाला. दर 8 दिवस तुम्ही एखादा गोष्ट शिकवा. आपल्याला आता ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीचा समन्वय भारतामध्ये करण्याची गरज आहे. की केवळ ऑनलाईन नाही चालणार, केवळ ऑफलाईन नाही चालणार. तर जी हायब्रिड सिस्टीम आहे, जी एकत्रीकरण करून जी सिस्टीम आहे ती आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वीकारली पाहिजे. आणि मूल्यमापनाची प्रक्रिया
आपण आतापर्यंत काय करतोय, फक्त बौद्धिक क्षमतेचं मूल्यमापन करतोय. परीक्षेत काय होतं, तुम्ही पुस्तकातला धडा वाचायचा, परीक्षेत जाऊन प्रश्नाचं उत्तर लिहायचं, त्या उत्तराला मार्क मिळाले की थिअरी सगळी. पोराला काय कळतंय का नाही काय नाही. मी तुम्हाला गमतीशीर उदाहरण सांगतो, माझ्याच मुलीचं, दुसऱ्याचं मला सांगायचं. माझी मुलगी जेव्हा 12वी झाली तेव्हा तिला 96% मार्क पडले, 96% मार्क पडले. तिचं कौतुक करायला गावाकडून माझा भाऊ सगळे आले, कौतुक केलं, 2 दिवस मजा केली. आणि 2 दिवसानंतर भावाला जायचं जामखेड गावाला. तर मी तिला म्हणलं माझ्या मुलीला की विपुला तू असं कर, काकाला शिवाजीनगरला सोडवून ये. त्याला जामखेड जायचं होतं, शिवाजीनगरला सोडून ये. ती हो म्हणली. हो म्हणली, भाऊ पुढे गेला, ती हळूच मारून बाबा बाबा. मी म्हणलं काय कर, बाबा शिवाजीनगर कुठे आहे? 96% मुलीला शिवाजीनगर माहित नव्हतं. ही आपल्या मूल्यमापनातला दोष आहे, आपल्या शिक्षण प्रक्रियेतला दोष आहे की समाज काय आहे ना ते पोरांना कळतच नाही. आता आपल्याला हा विचार करता येईल का की मुलाची सामाजिक विकास कसा होतोय, मुलाचा नैतिक विकास कसा होतोय, भावनिक विकास कसा होतोय, शैक्षणिक विकास कसा होतोय, शारीरिक विकास कसा होतोय. मग ह्या प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी केल्या आणि त्या मुलांना घरी दिल्या आणि त्या आपण ऑनलाईन तपासल्या ना तरी चालणार आहेत ना. कशाला वार्षिक परीक्षा, कशाला एकाच परीक्षेवर सगळं शिक्षण प्रक्रिया. आपल्याला हा विचार करावा लागेल. मूल्यमापनाचे हे संपूर्ण अशा प्रकारचं पॅकेज तयार करावं लागेल. आणि माझं तर मत असं आहे, माझं थोडं धाडसी मत आहे की आता शाळांना कॉलेजला मूल्यमापन नका ठेवू. शाळा कॉलेजने फक्त शिकवावं, खणखणीत शिकवावं आणि मूल्यमापनाची केंद्र बाहेर व्हावीत. बरोबर. म्हणजे समजा तुम्ही तुमचं मूल्यमापनाचं केंद्र काढलेलं आहे, माळी मॅडम आहेत त्यांनी त्यांचं मूल्यमापनाचं केंद्र काढलंय. मी ठरवेल ना कोणाकडे जायचं. तुम्ही जर तुमची क्वालिटी मेंटेन केली की मी म्हणणार की रीता मॅडमचं मूल्यमापन केंद्र माळी मॅडम पेक्षा चांगलं आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन आपल्या पोराचं मूल्यमापन करून आणू. पालक जातील, त्यांचं मूल्यमापन केंद्राचं मूल्यमापन करतील आणि ठरवतील आपला पोरगा कसा आहे. एखादा पालक असं पण म्हणेल मला 2-3 केंद्रातनं माझ्या पोराचं मूल्यमापन करायचं आहे, म्हणजे किती मुलगा सक्षम आहे. अशी मूल्यमापन केंद्र पुणे शहरासारख्या ठिकाणी एकापेक्षा जास्त असतील, तालुका पातळीवर 2-4 असतील, ग्रामीण भागात एखादंच असेल. लोक जातील तिथं आणि तिथून कळेल की शाळेत कसं शिकवलंय कसं शिकवलेलं नाही तेही कळेल. एखाद्या शाळेने शिकवलं नसलं ना तर त्या पोराचं मूल्यमापन त्या केंद्रावर 0 आलं की पालक म्हणजे बापरे माझं पोरग एकदम शून्यावस्थेत आहे, याचा अर्थ शाळेने काही शिकवलेलं नाहीये. त्या शाळेचं पण अप्रत्यक्षपणे मूल्यमापन होईल आणि हे करावं लागेल आपल्याला. शिक्षणातला पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक थिंकिंग, शिक्षणाची विकासाची प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला असे आमूलाग्र बदल करायला पाहिजे. किरकोळ बदल करून काही होत नसतं, ड्रॅस्टिक चेंजेस करायला पाहिजेत आणि ते मान्य असले पाहिजे सर्वांना. आणि जसं सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हटले की सरकार तर आहेच, पण लोकांचा सहभागही तितकाच महत्वाचा. तो शिक्षण पद्धतीमध्ये हा जो दुवा असणार आहे, म्हणजे हे दोघं जर मिळून आले तर नक्कीच शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतील. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर आता की अपकमिंग जे टीचर्स आहेत, ज्यांना भावी शिक्षिका घडवण्याचं कामही शीतल माळी मॅडम करत आहेत, तर तुम्हाला त्यांना कोणता असा संदेश द्यायचा किंवा कुठलं काय सांगू शकाल तुम्ही की एक शिक्षक कसा घडला गेला पाहिजे किंवा त्यांनी विद्यार्थी कसा घडवला पाहिजे? फारच महत्वाचं भाग आहे हा की तुम्हाला सांगू का की आजही शिक्षण क्षेत्राशिवाय किंवा शिक्षकांशिवाय समाज चांगला होणार नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एवढा सगळा भ्रष्टाचार, मारामाऱ्या, अनैतिकता, गढूळ राजकारण हे सगळं असून सुद्धा समाज चाललेला आहे, त्याचं एकमेव कारण आहे शिक्षक. समाजात शिक्षक आहे त्याचं ते कारण आहे. शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे की या समाजाला पुढे घेऊन जायचं. शिक्षक जर म्हणला ना की सगळं मीच करायचं का, तर त्याचं उत्तर आहे हो. नैतिकता तूच पाळायची, समाजामध्ये चांगल्या ऍक्टिव्हिटी तूच करायच्या,
मुलांना घडवायचं तूच. भविष्य म्हणजे या देशाचं भवितव्य घडवण्याचं काम शिक्षक करतोय. 20 वर्षानंतर भारत कसा असेल तो आज शाळांमध्ये घडतोय, तो त्या शिक्षकांकडून घडतोय. त्यामुळे शिक्षक या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. तेव्हा शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक शिक्षकांची मानसिकता उत्तम पाहिजे. शिक्षणाचा बेस आहे, पाया आहे मानसशास्त्र, सायकोलॉजी आपण म्हणतो त्याला. शिक्षकाच्या मनात नकारात्मक विचार येताच उपयोगाचा नाही. म्हणजे आताची परिस्थिती बघितली ना, खरं म्हणजे आता शिक्षकांचे पगार चांगले आहेत. शिक्षकांना आता भरपूर पगार आहेत, IT सारखे पगार शिक्षकांना आहे. मग शिक्षकांनी अंतर्मुख व्हायला पाहिजे की मला जेवढा पगार आहे ना तितकं माझं आउटकम, तितकी मी समाजाला देण्याची प्रवृत्ती, तेवढं मी समाजाला दिलं पाहिजे. हा विचार शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना मी विनंतीपूर्वक सांगतो की मित्रांनो, अंतर्मुख व्हा. तुमच्या जीवावर हा देश आहे, तुमच्या जीवावर हा समाज आहे, तुमच्या गुणवत्तेवर देश आहे. भविष्याचे नागरिक तुम्ही घडवत आहात, तुम्ही त्याचा जास्तीत जास्त विचार करा. आणि हे दुसरं कोणी काही करणार नाहीये. आता प्रशिक्षण घ्यायचंय, हे प्रशिक्षण त्या शिक्षकाला असं वाटलं पाहिजे ना की मी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षकांनी असं समजायचं नाही की शासन कधी देतंय, कोण देईल, संस्था देईल का, नाही देणार. मीच माझा स्वतःचा विकास मी घडवणार, मी दुसऱ्याच्यावर अवलंबून राहणार नाही. दुसरा महत्वाचा भाग, संशोधन मी स्वतः करणार. मी संशोधनासाठी कोणी सांगकाम्या होणार नाही. शिक्षकांनी सांगकाम्या असू नये अजिबात. शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे मनापासून सगळी कामं करावी. शाळेतली संपूर्ण शाळा पुढवण्याची जबाबदारी कोणाची आहे? संस्था चालकांची नाही, शासनाची नाही, ती शिक्षकांची आहे. त्यामुळं शिक्षक हा या बाबतीमध्ये फार महत्व. आणि समाजाने सुद्धा शिक्षकाला योग्य स्थान दिलं पाहिजे, वागणूक दिली पाहिजे, त्याला सुरक्षितता वाटली पाहिजे की समाज माझ्या पाठीशी आहे. समाजाने आज कुठल्याही शाळेमध्ये जाऊन एखाद्या शिक्षकाला म्हणायचं की त्याने माझ्या मुलाला शिक्षा केली, आता शिक्षा करायला परवानगी नाहीये. पण पूर्वीचे पालक पहा की कधीही कुठल्याही मुलाला काही शिक्षकांनी केलं तर ते पहिलं मुलाला दोषी धरायचे, शिक्षकाला दोषी धरत नाही. आता शिक्षकांना भीती वाटते की समाजातली लोक येऊन, पालक येऊन आमच्याशी भांडले तर मग शिक्षक मध्ये जाऊ दे ना, डोक्याला त्रास. कारण शिक्षकांची पण बाजू आहे ना. त्याला जर सुरक्षितता असेल, त्याला जर वाटलं की समाज माझ्या मागे आहे, तो उत्तम काम करेल. पूर्वीच्या शिक्षकांनी उत्तम कामं केली, समाज त्यांच्या पाठीशी होता. आज शिक्षक दिनाच्या दिवशी समाजाची ही जबाबदारी आहे की शिक्षकांच्या पाठीशी उभं राहणं. शासनाची ही जबाबदारी आहे की शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देणं. विद्यापीठाची ही जबाबदारी आहे की शिक्षकांना संशोधकाची पार्श्वभूमी देणं. या CSR कंपन्या ज्या आहेत किंवा IT कंपन्या आहेत, त्या IT कंपन्यांनी त्यांचे टर्नओव्हर वाढवण्यापेक्षा तो वाढवावाच. पण सगळ्या IT कंपन्यांनी ठरवलं की महाराष्ट्रातले सर्व शिक्षक तंत्रज्ञ करायचे, तर करता येतील ना, शक्य आहे. शिक्षक पैसे द्यायला तयार आहेत आज, शिक्षक त्यांचा वेळ द्यायला तयार आहेत आज. तुम्हाला माहिती आहे का, ते रणजित दिसले आपले, हा आंतरराष्ट्रीय पातळीवर 7 कोटीचं पारितोषिक घेऊन आले ना. त्यांनी बदल केला, स्वतःहून बदल केला. रणजित डिसलेंचा अभ्यास केला तुम्ही. आज खूप महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आहेत, ते कोणाचीही वाट बघत नाहीत, ते स्वतःहून प्रयत्न करतायत आणि मोठे होत आहेत. तसं सर्व शिक्षकांनी हा प्रयत्न करायला पाहिजे की कोणाचीही वाट बघायची नाही आणि मी होऊन लक्ष घालणार, मी होऊन मोठा होणार. पण त्याचा स्वतःचा विकास आहे ना. त्यात शिक्षकाच्या स्वतःच्या विकासामध्ये समाजाचा विकास आहे. शिक्षक किती दिवस मला सांगा की नुसतं जॉईन झाला, मास्टरवर सह्या केल्या, 58 वर्षापर्यंत नोकरी केली, रिटायर झाला, काय त्याला अर्थ आहे? काहीतरी माझा ठसा या समाजामध्ये उमटवला पाहिजे ना. असं जर प्रत्येक शिक्षकाने ठरवलं की मी समाजात एक वेगळा ठसा उमटवणार, मी समाजातला कर्मवीर भाऊराव पाटील होणार, मी समाजामध्ये विवेकानंद होणार,
मी समाजात आपली मुलं सायंटिस्ट करणार, मी आपली मुलं शास्त्रज्ञ करणार, राजकारणी करणार. चांगल्या राजकारण्याची गरज आहे. आता खराब राजकारणी कुठून आलेत? शिक्षकांकडूनच आलेत ना. असं जर म्हटलं तर या पोरांना नीट घडवलं नाही म्हणून हे राजकारणी खराब आहे, ती जबाबदारी शिक्षकांवर आहे. मी ती राजकारणावर कधीही मानत नाही. माणूस खराब वागतोय ना, शाळा खराब आहे, शिक्षक खराब आहे, असा जर समाज म्हणला तर ते चूक नाहीये. शिक्षक दिनाच्या दिवशी जसं शिक्षकांचं कौतुक तर झालंच पाहिजे, शिक्षकांच्या विषयी प्रचंड आदरभाव असलाच पाहिजे, पण शिक्षकांच्या जीवावर संपूर्ण समाज चांगला करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. ती शाळेतच होणार आहे, घडणार आहे. त्यामुळं आपल्याला शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. आपण म्हणतो डॉक्टर राधाकृष्णन, त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आहे म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो. आपल्याकडे द्रोणाचार्य होते शिक्षक, व्यास, संपूर्ण जगात व्यास पुण्यतिथी, व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होती. केवढा इतिहास आहे आपला. त्यांनी घडवला ना, संपूर्ण देश घडवला ना. शिक्षकांवर ती जबाबदारी आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचं जसं मोठेपण आहे, त्या मोठेपणाचा भविष्य काळासाठी कसा वापर करता येईल, कसा उपयोग करता येईल, असं प्रत्येक शिक्षकांनी आज जर संकल्प केला या शिक्षक दिनाच्या दिवशी की मी समाज बदलवणार. मी त्याला नेहमी शिक्षकाला ना मी सामाजिक अभियंता म्हणतो. बरोबर. शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे, समाजाचा उद्गत आहे, समाजाचा विकास पुरुष आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं सगळं. मी कर्मवीर भाऊराव पाटील होईल का नाही होणार, असं जर शिक्षक म्हटला तर मग संपूर्ण देश उत्तम होईल. शिक्षक दिनी खरं म्हणजे एवढ्यासाठी शिक्षक दिन साजरा करायचा आहे. बरोबर आहे सर. खूप छान तुम्ही सांगितलंय की आपण म्हणतो नेहमी गुरु बिन कोण बतावे बाट. आणि आताचे जे शिक्षक, जसं तुम्ही दिसले सरांचं नाव घेतलं, तसेच मी सोशल मीडियावर आय थिंक तुम्हीही पाहिलं असेल की बऱ्याच ग्रामीण भागातले जे शिक्षक आहेत ते वेगळ्या पद्धतीचा वापर करतायत. पाढे जर पाठ करायचे असतील तर वेगवेगळ्या पद्धती युज करतायत ज्या मोर प्रॅक्टिकल असतात. तर शिक्षकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे आणि काही जण करतातही आहे. पण इतर शिक्षकांनाही सरांनी केले आव्हान की तुम्ही स्वतःहून पुढे या. लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. आणि सरकार तर आपल्याला वेगवेगळ्या पॉलिसी मधलं असेल किंवा सरकार ज्या काही पॉलिसी इम्प्लिमेंट करतायत त्यालाही आपण तितकं सपोर्ट करून जर शिक्षण पद्धतीत आपल्याला बदलायची असेल तर नक्कीच ह्या तिघांचा सहभाग खूप महत्वाचा असणार आहे. सो धन्यवाद सर. खूपच छान तुम्ही आज जो शिक्षक आहे, आपण म्हणतो की जसं तुम्ही म्हटले आता की शिक्षक हा फक्त विद्यार्थी घडवत नाही तर तो स्वतःही घडत असतोय आणि त्याचा स्वतःचाही विकास सर्वात महत्वाची. सो खूप खूप धन्यवाद तुमचे सर. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम की शिक्षक दिनाच्या दिवशी शारदा शिक्षण संस्थेतर्फे तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल तुमचे दोघांचे धन्यवाद. धन्यवाद. मला आज खरं म्हणजे खूप आनंद होतोय की शिक्षक दिनाच्या दिवशी शारदा शिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना मी शिक्षक म्हणून मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपलं आयुष्य अत्यंत दीर्घायुषी व्हावं, आपल्याला या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान असावं, त्यासाठी संपूर्ण शारदा शिक्षण संस्था आणि मी व्यक्तिशः डॉक्टर अ. देशमुख आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव शुभदा स्वप्नील चव्हाते आहे. मी शारदा शिक्षण संस्थेसोबत गेली 2 वर्ष काम करते आहे. आमचं टीचर ट्रेनिंग कोर्सचं सेपरेट डिव्हिजन आहे. त्याच्या थ्रू मी 2 वर्षापूर्वी टीचर ट्रेनिंग कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि त्याचबरोबर मी आता आमच्या मिसेस शीतलमाई मॅडमसोबत काम करते आहे. आमचं टीचर ट्रेनिंग कोर्समध्ये खूप उत्तम पद्धतीने मॅम राबवता आहे तो सिलेबस आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने जिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तिने या कोर्सचा अगदी व्यवस्थितपणे फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. मी सर स्वप्ना उल्हास नाचले. मी सुद्धा शारदा शिक्षण संस्थेतून टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला 1 वर्षाचा. त्यानंतर मी शारदा शिक्षण शायनिंग स्टार या स्कूलमध्ये आज संस्कार टीचर म्हणून काम करते.
संस्कार टीचर म्हणून काम आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काळाची गरज आहे. मुलांना छान वळण लागावं, त्यांचे विचार चांगले व्हावेत किंवा त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यातूनच आपण स्तोत्र, श्लोक, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून देतो. तर त्यामागचा उद्देश असाच की मुलांमध्ये संस्कार झाले पाहिजे, आपले सण, आपले वार हे मुलांना कळले पाहिजे, आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे कालांतराने, हा त्यामागचा उद्देश आहे. माझं नाव तुझ्या मुला शैली आहे. मी पर्सनलाइज ऑनलाईन इन्स्टिट्यूटची नर्सरी क्लास टीचर आहे. शारदा शिक्षण संस्थेमधूनच मी टीचर ट्रेनिंग कोर्स केले आणि लगेच ॲज अ नर्सरी टीचर मी इथे जॉईन झाली. तर ऑफलाईन स्कूलमध्ये आणि ऑनलाईन स्कूलमध्ये जसे थोडेसे डिफरन्सेस असतातच, पण तरीही याही परिस्थितीत मुलांची सुरक्षितता तर महत्त्वाचीच आहे. म्हणून आपल्या ह्या बदलत्या परिस्थितीचा आपल्याला अनुकरण करून आम्ही सर्व जे काही ऑफलाईन स्कूलमध्ये जे काही सर्व उपक्रम राबवले जातात, म्हणजे आपले फेस्टिवल्स सेलिब्रेशन असू द्या किंवा ॲक्टिव्हिटीज असू द्या, फिजिकल ॲक्टिव्हिटीज, वॉर्मअप, एक्सरसाइजेस, हे सर्व आम्ही ऑनलाईनमध्ये करतो. आणि त्याच्यामुळे थोडंसं ऑनलाईनमध्ये मुलांशी इंटरॅक्शन करायला प्रॉब्लेम येतो. छोटी मुलं असतात, कधी बसत नाही कॅमेरासमोर, असंही होतं. पण त्यातूनही आम्ही त्यांचं लक्ष आमच्याकडे कसं वेधून घ्यायचं ह्याचं नेहमी आम्ही काही त्याच्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेत असतो आणि आम्हाला छान हा एक्सपिरियन्स आहे आमचा. मी मिसेस मोनिका महांदे, शारदा शायनिंग स्टार या स्कूलमध्ये मी ज्युनियर KG क्लास टीचर आहे. ज्युनियर KG क्लासचे सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्टीने कसा विकास व्हावा यासाठी खूप प्रयत्नशील आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.